आज बनवणार आहे मी पनीर गिरवी। त्यासाठी बघा मी पनीर घरीच बनवलेलं आहे। म्हशीच्या दुधाचं पनीर बनवलेलं आहे, बघू शकता। पनीर गिरवी बनवण्यासाठी बघा मी गाजर घेतलेला आहे, गाजरामध्ये बनवणार आहे। 2 गाजर घेतलेले आहेत कापून। गिरवीसाठी 2 कांदे तेल टाकून भाजून घेतलेले आहेत। अद्रक पण भाजून घेतलेली आहे। 3 टमाटे घेतलेले आहेत छोटे छोटे, त्याला पण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघा। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बघा मी। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। 2 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। गाजर आहे ना फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। गाजर छान मऊ पडेपर्यंत फ्राय करायचं। गाजर आहे ना छान मऊ पडेपर्यंत फ्राय झालेलं आहे बघा। प्लेटमध्ये काढून घेते। त्याच तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं तेला। पनीरला हलकं फ्राय करायचं, जास्त नाही करायचं। पनीर हलकं फ्राय झालेलं आहे, याला प्लेटमध्ये काढून घेते। गॅसवरती भांडं ठेवायचं। भांडं गरम झालेलं आहे। 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं। मोहरी, जिरा, बोर मिरची, लसणाची पेस्ट परतून घ्यायचं। लसणाला लालसर होईपर्यंत परतवायचं। मिक्सरला वाटलेलं वाटण परतून घ्यायचं। कापलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, चवीनुसार मीठ परतून घ्यायचं। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच घरगुती मसाला परतून घ्यायचं। मसाले छान भाजायचे तेलामध्ये। मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं। परतून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचे मसाले। फ्राय केलेलं गाजर टाकायचं। परतून घ्यायचं। फ्राय केलेलं पनीर टाकायचं। परतून घ्यायचं। गिरवीसाठी पाणी टाकायचं। परतून घ्यायचं। पनीरच्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची, नंतरच गॅस बंद करायचा। पनीर गिरवीला उकळी आलेली आहे बघा। वरती असा कोथिंबीर टाकायचा। परतून घ्यायचं। बघू शकता पनीर गिरवी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा गाजर टाकून बनवलेली पनीरची गिरवी कशी झाली ती।